तर मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तुमच्याकडून, की शेअर मार्केट करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जसं म्हटलात तसं. पण बरेच लोकांचं खूप नुकसान झालंय, ते बरबाद झाले. पण एकूण उत्पन्न महिन्याचं असू द्या किंवा वर्षाचं असू द्या, तर त्या व्यक्तीने किती गुंतवणूक केली पाहिजे? म्हणजे त्याचं लाईफ डिस्टर्ब होणार नाही, त्याचं बॅलन्स ढळणार नाही फायनान्शियल आणि त्याला चांगला मोबदला मिळेल. तर किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये असायला पाहिजे? त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा डिस्क्लेमर देतो. मी जे सांगेन ते सगळंच तुम्ही मान्य करायला पाहिजे असं नाहीये. म्हणजे स्पेसिफिकली हं, प्रेक्षकांनी. हा जो विषय आहे ना, हा तसा बघायला गेला तर साधा सोपा विषय आहे. पण तो मार्केटमधल्या इन्फॉर्मेशन्सनी थोडासा कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. प्रत्येक गुंतवणूकदार जो आहे, जो गुंतवणूकदार आणि गुंतवणूक करू इच्छितो किंवा जो इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ क्रिएशनसाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी इच्छुक आहे किंवा सीरियस आहे. मी सीरियस हा जास्त शब्द चांगला आहे. कारण गुंतवणूक हा खूप सीरियस विषय आहे. तो काय असा मजेचा टाइमपासचा विषय नाही की तुम्ही मित्रांबरोबर कट्ट्यावर बोललात काहीतरी चाय टपरीवर आणि काहीतरी डिसिजन घेतला असा विषय नाहीये. किंवा एखाद्या पानवाल्याने टिप दिली तुम्हाला आणि तो स्टॉक घेतला असा विषय नाहीये. तुम्ही सर्वप्रथम काय करायला पाहिजे की आपलं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स कडनं करून घ्यायला पाहिजे. कारण हा 1 to 1 विषय आहे. फायनान्शियल ऍडवायझर कडे जायला पाहिजे. तुम्हाला तुमची सगळी हिस्ट्री त्यांना समजावून सांगायला पाहिजे. माझं असं असं बॅकग्राऊंड आहे आणि मला इन्व्हेस्टमेंट स्टॉक मध्ये करायची आहे, शेअर्स मध्ये करायची आहे.